नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत देवगड तालुक्यातील अजून एका नवीन मंदिरामध्ये। बघा, मीठ मुंबरी तारा मुंबरी इथे असणारा श्रीदेव मुंबरेश्वर मुंब्रादेवी यांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण भेट देतोय। बघू शकतो मंदिराच्या सुरुवातीलाच आपण सुंदर अशा प्रकारची एक तुळस जी आहे, तुळशीचं वृंदावन आपल्याला बघायला मिळते। अत्यंत सुबक आणि रेखीव अशा प्रकारचं आपल्याला इथे त्यांनी तुळशीचं जे बांधकाम आहे ते बांधकाम आपल्याला केलेलं दिसून येते। ते बांधकाम आपण सर्वात अगोदर बघूया आणि त्यानंतर आपण मंदिराचे दर्शन घेऊया। त्यानंतर आपण बघू शकतो मंदिराचं बांधकाम जे आहे ते रस्त्याच्या किनाऱ्याला आहे। देवगड तारा मुंबरी मीठ मुंबरी कुणकेश्वरला जाण्याचा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या जवळच आपल्याला बघायला मिळते हे देवस्थान। बघू शकतो आपण आता येथील देवस्थानाची माहिती घेऊया। इथे कटकरी देव म्हणून एक देवस्थान आहे। इथे नेमलेलं देवाच्या बाजूला इथे दीपमाळ आहे डाव्या बाजूलाच। त्या डाव्या बाजूला आपल्याला कटकरी देव नावाचा देव इथे दिसतोय। त्या देवाचं आपण दर्शन घ्यावे सगळ्यात अगोदर। बघा, सगळ्यात पुरातन आणि असं मंदिर आपल्याला बघायला मिळते। नुकतंच त्याचा मला वाटतं नुकताच या मंदिराचा आपण बघू शकतो की खूप मोठे जीर्णोद्धार झालेले आहे। 2009 साली स्थापना झालेली आहे आणि बघू शकतो आपण एवढ्या सर्वजणांनी आपली देणगी दिलेली आहे आणि त्या देणगीमधूनच या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यासारखं दिसून येतं आहे। बघू शकतो आपण 5000च्या वरती वेगळी नावं आहेत। या सर्व भाविक जे आहेत त्या भाविकांनी दानशूरपणे दान धर्म केला आणि त्यामुळेच मंदिराचं जे भव्यदिव्य बांधकाम आहे ते भव्यदिव्य बांधकामात आपल्याला बघायला मिळतं आहे। यातली नावं काही आपण बघू शकतो, गावकर किंवा तोडणकर अशा आडनावाचे, मुंबरकर अशा आडनावाचे लोक आहेत आणि हे येथील रहिवासी असणार आहे ज्यांना इथे अनुभव आला असेल या स्थानाचा, म्हणून यांनी या स्थानाविषयी काही ना काही आपलं दानधर्म केलं आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतो अत्यंत भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे। मंदिराचा परिसर आता बघूया आपण। मंदिराच्या प्रवेशद्वारातच बघा 2 दीपमाळे आहेत दोन बाजूला। या दीपमाळीचं दर्शन आपण आधी केलेलं आहे। तुळशीच्या वृंदावनाचं दर्शन तर झालेलंच आहे तुम्हाला। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे जिथून मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो। त्यानंतर बघू शकतो आपण साईडला इकडे खूपच सुंदर अशा प्रकारचं इथे मंदिरामध्ये आपल्याला जे गार्डन आहे ते गार्डन पण बघायला मिळतं। अत्यंत सुंदर अशी झाडं वगैरे सुद्धा लावलेली आहेत। त्या झाडांमध्ये आपण बघू शकतो इथे। त्यानंतर सांस्कृतिक जे हे आहे ते सुद्धा आहे भवन, ते सुद्धा आपण बघू शकतो इथे। त्याचबरोबर मंदिराच्या बाजूला आता बघूया आपण इथे साईडला बसण्यासाठी वेगळ्या प्रकारची जी टेबलं आहे ती टेबलंसुद्धा इथे ठेवलेली आहे ज्याच्यावरती तुम्ही बसू शकता। एक प्रकारचं गार्डनच म्हणता येईल तशा प्रकारचं सुंदर असं एक वातावरण आपल्याला बघायला मिळते। मंदिराच्या डाव्या बाजूला आलो आहेत आपण। मंदिराच्या डाव्या बाजूला गोमुख आहे इथे आणि त्या गोमुखाचं दर्शन घेतोय आपण। या गोमुखामधून शिवलिंगाला जे अभिषेक झालेलं पाणी असेल ते पाणी इथून बाहेर येत आहे। सुंदर अशा प्रकारचं गोमुख आहे बघू शकतो आपण आणि इथूनच जे काय अभिषेकाचं पाणी असेल किंवा तीर्थ असेल ते तीर्थ इथून बाहेर येतं गोमुखातून आणि ते आपण प्राशन करू शकतो। त्यानंतर बघा जळचा चाळा। आता कोकणामध्ये ज्यांना माहिती आहे त्या लोकांना माहिती आहे की कोकणामध्ये 12-5 देवस्थान आहे आणि त्या देवस्थानापैकी एकच जळचा चाळा म्हणून एक चाळा जो आहे ह्या राठीचा तो चाळा आपल्याला इथे बघायला मिळतो। देवळाच्या पाठीमागे सुंदर अशा प्रकारची विहीर आहे। त्या विहिरीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत आता। विहीर तुडुंब पाण्याने भरली आहे बघू शकतो। हा साधारण बघायला गेलात ना तुम्ही तर मला वाटतं डिसेंबरचा कालावधी आहे। नोव्हेंबर उलटत आल्याने डिसेंबरची सुरुवात आहे आणि एवढ्या गरमीच्या महिन्यामध्ये आता उकाडा पडायला लागला आहे। 2025चा आता शेवट आहे आणि 2026 आता येणार आहे आणि त्या उकाड्यामध्ये पण बघू शकतो आपण पाण्याने तुडुंब भरलेली अशी विहीर आपल्या या मीठ मुंबरी गावामध्ये आपल्याला बघायला मिळते। अत्यंत सुंदर असं वातावरण, आजूबाजूचं वातावरण जरी आपण बघितलं माडांनी, नारळी फोपळीनी आणि कोकणी लोकांच्या प्रेमाने इथे आपल्याला भरलेलं असं वातावरण दिसायला येते। अगदी नीरव शांतता आणि पक्ष्यांचा चिवचिवाट जो आहे तो फक्त आपण ऐकू शकतो जर शांत राहिलो तर। आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं शहरीकरणाने ह्या जागेला वेढलेलं नाही आहे। पर्यटकांनी जरूर या ठिकाणाला भेट द्या जेणेकरून तुमच्या एका काय म्हणणे आपण ट्रॅव्हलिंगच्या लिस्टमध्ये एक नवीन ठिकाण कोकणातलं एक नवीन ॲड होईल। पण येत असताना जरूर काळजी घ्या की पर्यटन स्थळ असून भक्तिभावाचं स्थळसुद्धा आहे। कोकणामध्ये खूप जास्त पर्यटन स्थळं आहेत पण त्याचं पावित्र्य राखणं आणि त्याचबरोबर प्रदूषण न करणं हे सुद्धा पर्यटकांनी आपल्या हातात ठेवलं तर बरं होईल। कारण खूप सारी जी ठिकाणं आहेत तिथे पर्यटक बाहेरून येत असतात पण त्या ठिकाणाची जी काय पावित्र्य आहे किंवा तिथलं जे स्वच्छता आहे ती स्वच्छता कुठेतरी आपण भंग करू नये असं आपल्याला वाटतं। त्यामुळे पर्यटकांनी इथे येताना नक्की याची काळजी घ्या। त्यानंतर अजून एक मंदिर आहे इथे देवळामध्ये, त्याचीसुद्धा आपण दर्शन घेतो आहे। बघा साईडलाच मंदिर आहे। मंदिर तुम्हाला सर्वात अगोदर दाखवतो। सुंदर अशा प्रकारचं देवळाच्या पाठीमागे मंदिर आहे
हा देवळाचा कळस आपण बघू शकतो, किती मोठा कळस आहे. आणि देवळाच्या पाठीमागे इथे मंदिरसुद्धा आहे. त्या मंदिराचं दर्शन आपण घेतो आहे. ठीक आहे, मंदिरामध्ये आता आपण जाऊया. इथे बघूया आपण अनभवानी देवी जी आहे, अनुभव देव म्हणतात तिला, ती अनुभव देवी जी आहे तीसुद्धा आपल्याला इथे दिसते. तिचं दर्शन घेतो आहे. आतमध्ये जाणार नाही आहोत आपण, मंदिराचं पावित्र्य आहे ते आपण जपूया. पण त्याचबरोबर तुम्हाला दर्शनसुद्धा घडवतो आहे. इथे असणारी अनभवानी देवी जिला आपण म्हणतो, साधारणपणे तुळजाभवानी जी देवी असते त्या तुळजाभवानी देवीच्या बाजूला अनुभव देवी जी आहे, तिची अनुभूती नावाची एक स्त्री होती, भक्त होती. तिची उलट्या स्वरूपामध्ये मूर्ती असते. कोकणामध्ये बहुतेक जर कुटुंब बघितलं तर त्यांची कुलस्वामिनी जी आहे ती भैरी भवानी ओळखली जाते. त्यामुळे अनुभव देवी जी आहे तिची बहुतेक ठिकाणी अनुभव देव आणि अनुभव देवीच्या मूर्त्या ज्या असतात त्या कोकणामध्ये बघायला मिळतात. पाठून बांधकाम बघू शकतो मंदिराचं, अत्यंत सुरेख आणि सुबक काळ्या पाषाणामध्ये केलेलं बांधकाम, नवीनच बांधकाम आहे. बघू शकतो आपण, अत्यंत सुंदर असं बांधकाम. जळचा चाळा पुन्हा एकदा आपण इथे दाखवलेला आहे. चाळा जो असतो तो देवीचा संरक्षक म्हणून काम करत असतो. आणि त्याचबरोबर वेगळी जी कामं असतात राटीची, ती राटीची कामं करून देण्यासाठी चाळ्याचा वापर केला जातो. तर जे मानकरी इथले असतील त्या मानकऱ्यांना त्याविषयी माहीत असेल, त्यामुळे आपण त्या विषयामध्ये जास्त न बोलणं हे योग्य ठरेल. मी तुम्हाला मंदिराचं एक सौंदर्य आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आता मंदिराचा जो पूर्वेकडचा दरवाजा आहे तिथून आपण आतमध्ये येतो आहे. मंदिराची भव्य दिव्यता एकदा बघून घ्या फक्त. मंदिरामध्ये बघू शकतो आपण सुंदर अशा प्रकारचं भव्य दिव्य मंदिर. अतिशय याचा जो सभामंडप आहे, तो सभामंडपाची उंची बघा, सभामंडपाचा जो आखीव रेखीवपणा आहे तो बघा, सभामंडपातील जे खांब आहेत त्या खांबांचा आखीव रेखीवपणा बघा. हे काळ्या पाषाणातील खांब आहेत. खूपच सुंदर असं कोरीव काम बघू शकतो आपण. आणि सुंदर अशी मूर्ती इथे लक्ष्मी मातेची सर्वात अगोदर, आणि दोन्ही साईडला शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. शिवलिंगाची सुद्धा इथे आपण मूर्ती पाहू शकतो, किंवा एक प्रकारचं पेंटिंग म्हणू शकतो, तशा प्रकारे आपल्याला दिसतंय. त्यानंतर बघा आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो आहे. आता मंदिरामध्ये दर्शनाला जायचं आहे, मंदिरामध्ये दर्शन घेऊया. सुंदर असं काळ्या पाषाणातलं आपल्याला मंदिर बघायला भेटते. मंदिरामध्ये सर्वात अगोदर नंदी महाराजांचं दर्शन घेऊया आपण. नंदी महाराजांना पाया पडणार आहोत. नंदी महाराज बघू शकतो आपण, अत्यंत सुबक काळ्या पाषाणातली मूर्ती आहे नंदी महाराजांची. कोकणामध्ये नक्कीच ह्या धार्मिक स्थळांना तुम्ही भेट द्या आणि आपलं जे दर्शन असेल देवदर्शन, ते देवदर्शनसुद्धा करा. कोकण हा फक्त बीच फिरण्यासाठी किंवा गोव्यात जाण्यासाठी नाही आहे, तर कोकणामध्ये अतिशय सुंदर अशी मंदिरं आहेत. त्या मंदिरांना नक्कीच तुम्ही भेट द्या, जेणेकरून तुम्ही कधी पाहिली नसतील अशी ठिकाणंसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर बघूया आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पाची सुंदर सुरेख अशी काळ्या पाषाणातली मूर्ती, अत्यंत सुबक असं रेखीव काम केलेलं आहे त्याच्यावरती आपण बघू शकतो. आणि त्यानंतर बघा आपण बघू शकतो इथे सुंदर असं सुरुवातीला श्री मुंब्रेश्वर व मुंब्रादेवी यांचं इथे आपल्याला बघायला मिळते नाव कोरलेलं शिवलिंग. आणि त्याचबरोबर आता शिवलिंगाचं दर्शन घेतो आहे. श्रीदेव मुंब्रेश्वर स्वयंभू असं पाषाण आहे, आणि त्या पाषाण आणि पाठीमागे श्री मुंब्रादेवी यांचं आपण दर्शन घेतो आहे. बघू शकतो आपण सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं आता. मुंब्रादेवी आणि श्रीदेव मुंब्रेश्वर या दोन्ही देवतांचं दर्शन झालेलं आहे. इथे अजून एक देवस्थान आहे, त्याचं दर्शन घेतो आहे आपण. मुंब्रेश्वराचा मांड म्हणून एक स्थान आहे, त्या स्थानाचं दर्शन घेतो आहे. मांडावरती साधारणपणे वेगवेगळे उत्सव होत असतील. त्या मांडाचा आपण इथे एक प्रतिनिधी म्हणून इथे मुंब्रेश्वराचा मांड म्हणून एक स्थान आहे, तिथे पूजा वगैरे केलेली आहे. जे कोणी पुजारी असतील त्यांनी त्याचंसुद्धा आपल्याला दर्शन घडवतं आहे. हे इथेच आहे, बाजूलाच आहे. तुम्ही जेव्हा अंगणामध्ये प्रवेश कराल त्याच वेळेला तुम्हाला वेगवेगळी नावं लिहिलेली, वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींची नावं लिहिलेली दिसतील. आणि त्याचबरोबर तिथे तुम्हाला मंदिरसुद्धा दिसेल. त्याचबरोबर अजून एक छोटं खाणे असं मंदिर आपल्या ह्या मुंब्रेश्वराच्या बाजूला आहे, त्याचंसुद्धा दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. मंदिराचा परिसर बघू शकतो, अत्यंत स्वच्छ, कोणत्याही प्रकारचं प्रदूषण, कोणत्याही प्रकारची घाण वगैरे अजिबात तुम्हाला मंदिराच्या बाजूला दिसणार नाही आहे. अतिशय सुंदर मंदिराचा कळस पुन्हा एकदा बघून घ्या आपल्या नजरेने, जेणेकरून हे मंदिराचे सौंदर्य आहे ते जेवढं तुम्ही नजरेत मावायचा प्रयत्न कराल तेवढं ते कमीच वाटत राहतं. इथे बघू शकतो पुन्हा एकदा ज्या शिवकळा आहेत त्या शिवकळासुद्धा ठेवलेल्या आहेत. पुरातन काळातील काय म्हणे आपण एक प्रकारे इतिहासाची ठेव म्हणून आपल्याला शिवकळा इथे असलेली दिसते, त्याचंसुद्धा दर्शन आपण घेतो. शिवकळेचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर अजून एक इथे देवाची स्थापना केली आहे, ते देवाचं दर्शन मी तुम्हाला घडवतो आहे, साईडला आहे. आणि त्यानंतर आपण सती देवी जी आहे त्या सती देवीचं दर्शन घेणार आहोत. आणि त्याचबरोबर इथेसुद्धा काही स्थानं स्थापन केलेली आहेत. जी कोण पुजारी असतील त्यांना माहीत असेल कोणती स्थानं आहेत, पण सुंदर अशा प्रकारचं स्थान आहे ते आपण दर्शन घेतो आहे. नंतर श्री सतीदेवी यांचंसुद्धा इथे स्थान केलेलं आहे, त्याचंसुद्धा दर्शन आपण घेतो आहे. जेणेकरून सर्व जे काही देवस्थानं आहेत त्याचं दर्शन आपलं आता मुंब्रेश्वर आणि मुंब्रादेवी या दोघांचंही दर्शन आपण आज पूर्ण केलेलं आहोत. नक्कीच या ठिकाणाला भेट द्या जर तुम्हाला हे ठिकाण आवडलं असेल. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून की तुम्हाला अशाच कोकणातल्या नवीन नवीन ठिकाणाविषयी माहिती भेटेल आणि त्यामुळे तुमचं कोकणामध्ये येणं वाढेल आणि तुमची पर्यटन जे आहे कोकणाचं ते सुद्धा वाढावं. यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा
आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ रोज बघायला मिळतील.